या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्समधले 3 खूप महत्त्वाचे कन्सेप्ट्स समजून घेणार आहोत, जसे की वर्क, पॉवर आणि एनर्जी. या तीनही शब्दांना आपण स्टेप बाय स्टेप सोप्या एक्झाम्पल्सने समजूया. पहिल्यांदा समजूया वर्क म्हणजे काय. फिजिक्समध्ये वर्कचं डेफिनेशन वेगळं आहे. वर्क तेव्हाच होतं जेव्हा फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लावला जातो आणि तो ऑब्जेक्ट त्याच फोर्सच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो. एक एक्झाम्पलने समजूया. समजा तुम्ही एखाद्या भिंतीला खूप जोरात पुश करत आहात, पण ती भिंत हललीच नाही, तर इथे फिजिक्स म्हणतो की तुम्ही 0 वर केलं. समजा तुम्ही तुमचं स्कूल बॅग जमिनीवरून उचलून टेबलवर ठेवलात. तुम्ही अपवर्ड फोर्स अप्लाय केलात आणि बॅगसुद्धा अपवर्ड मूव्ह झालं. इथे फोर्स आणि मुवमेंट एकाच डायरेक्शनमध्ये होत आहेत, म्हणून फिजिक्स म्हणतो इथे वर्क केलं गेलं. वर्कचं फॉर्म्युला आहे फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट गुणिले कॉस थिटा. इथे थिटा म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमधला अँगल. आता बघूया पॉवर म्हणजे काय. पॉवर म्हणजे वर्क किती फास्ट केलं जातं. उदाहरणार्थ, तुम्ही आणि तुमचा मित्र दोघेही सारख्याच पायऱ्या चढता. तुम्ही दोघांनी सेम वर्क केलं, कारण दोघांनी आपलं शरीर ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वर नेलं. पण जर तुम्ही वर लवकर पोचलात तर तुमची पॉवर जास्त आहे, म्हणजेच पॉवर इक्वल टू रेट ऑफ डुईंग वर्क. पॉवरचं फॉर्म्युला आहे वर्क भागिले टाईम. उदाहरणार्थ, तुम्ही 200 जूल्सचं वर्क 10 सेकंदामध्ये केलं तर पॉवर बरोबर 20 जूल्स पर सेकंद. इथे जे जूल्स पर सेकंद युनिट आहे यालाच वॅट म्हणतात, जे तुम्ही बल्बवर किंवा इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सवर लिहिलेलं पाहता. आता आपण बघूया एनर्जी म्हणजे काय. एनर्जी म्हणजे वर्क करण्याची कॅपॅसिटी. सोप्या भाषेत, ज्याच्याकडे एनर्जी आहे तो वर्क करू शकतो. उदाहरणार्थ, कारला फ्युएल लागतं, कारण फ्युएलमध्ये एनर्जी स्टोअर्ड असतं आणि ती एनर्जी कारला चालवते. एनर्जी हे बरेच टाईप्सचे असतात, जसे की कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि अजून बरेचसे फॉर्म, जसे की हीट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे मोशनची एनर्जी. तुम्ही धावत आहात तर यात कायनेटिक एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पोझिशनची एनर्जी. जर तुम्ही दगड उचलून वर धरलात तर यात पोटेन्शियल एनर्जी आहे, कारण तो उंचीवर आहे. तर सिंपल लक्षात ठेवा, एनर्जीशिवाय वर्क होऊ शकत नाही. चला तर मग पटकन रिवाइज करूया. वर्क तेव्हाच होतं जेव्हा फोर्समुळे ऑब्जेक्ट मूव्ह होतो आणि तो मूव्हमेंट त्या फोर्सच्या डायरेक्शनमध्येच असतो. पॉवर आपल्याला सांगतो की वर्क किती लवकर केलं गेलं. एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क. इथे एनर्जी हे कायनेटिक एनर्जी असू शकते किंवा पोटेन्शियल एनर्जी किंवा दुसऱ्या एनर्जी फॉर्ममध्ये असू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ फ्रिक्शन, मोमेंटम किंवा ग्रॅव्हिटीवर पाहायचा आहे का. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.